सिडको लॉटरी 4508 घरांमधील जे तळोजा सेक्टर 34, 36, 21, 22, 27, 37 जे प्रोजेक्ट आहेत सिडकोचे तळोजामधील, तेथील जे EWS आणि LIGची जी घरे आहेत त्याची माहिती आज आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. नवी मुंबईमधील जे पेंधर मेट्रो स्टेशन आहेत, बेलापूर ते पेंधर, त्या पेंधर मेट्रो स्टेशनला आपण उतरल्यानंतर तिथून 10 मिनिटाच्या अंतरावरती हा सिडकोचा प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टमध्ये या लॉटरीमधील जी घरे आहेत, EWS LIGचे घरे, त्यांची लॉटरी निघालेली आहे. 22 नोव्हेंबरपासून या लॉटरीला सुरुवात झालेली आहे. समोर आपल्याला राईट साईडला सेक्टर 22 मारवा सोसायटी, या सोसायटीमध्ये सुद्धा सिडकोची घरे आहेत. आणि जे डाव्या हातावरती जी सोसायटी दिसत आहे, सेक्टर 27 आसावरी, तेथे सुद्धा या प्रोजेक्टमध्ये जी घरे आहेत ते या लॉटरीमधील शिल्लक राहिलेली घरे आहेत. आणि जे आपल्याला सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1 मधील जी घरे आहेत, जी सोसायटी आहेत, ते आपणच पाहणार आहोत. पेंधर मेट्रो स्टेशनपासून आपण सरळ आल्यानंतर जे डाव्या हातावरती जो तळोजा ते खारघर जो फ्लायओव्हर बनत आहे, तिथून हा प्रोजेक्ट 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि इथूनच आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे जे तळोजा ते खारघरला, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर DMart. समोर आपल्याला सेक्टर 37A धनश्री सोसायटी, आणि हे समोर आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये जी इमारती दिसत आहे यांची लॉटरी निघालेली आहे. 2024च्या लॉटरीमध्ये येथील घरे अवेलेबल होती. इथून आपण सरळ आल्यानंतर आपल्याला ही जी सोसायटी दिसत आहे ही सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1, आणि ज्या सोसायटीमध्ये आज आपण व्हिजिट देणार आहोत ती ही समोरची. या सोसायटीच्या एक्झॅक्ट समोर जे आनंद सागर सोसायटी आहेत, तेथील हे जी खारघरवरून डायरेक्ट बसचा स्टॉप इथे देण्यात आलेला आहे. 45 नंबरची बस ही खारघर रेल्वे स्टेशनपासून या सोसायटीच्या स्टॉपपर्यंत येत असते. या सोसायटीच्या आतमध्ये आपण आता एंट्री केलेली आहे. या सोसायटीचं हे इन गेट आहे. येथे EWS आणि LIGच्या इमारतीमधील जे फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत त्यांची लॉटरी निघालेली आहे. आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर प्रशस्त अशी ही LIG टाईपच्या इमारती आपल्याला दिसत आहे. ओपन पार्किंग दिसत आहे. ह्या सर्व इमारती EWS टाईपच्या आहेत. आणि हे छोटं गार्डन देण्यात आलेलं आहे, सोसायटी ऑफिस, आणि ही ओपन पार्किंग. या सोसायटीमध्ये EWS आणि LIGचे जे शिल्लक राहिलेले घरे आहेत त्यांची पण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. सॅम्पल फ्लॅट, LIG, EWS ही जी सर्व घरे आहेत, हे सर्व घरे आपण इथे पाहणार आहोत. LIG टाईपच्या 22 माळ्यांच्या इमारती आहेत. हे जे आपल्याला समोर गेट दिसत आहे हे सोसायटीचं आउट गेट आहे. बावीस माळ्यांच्या इमारती आहेत. तर असे हे आपण या सोसायटीला व्हिजिट केलेले आहेत. आता या सोसायटीमध्ये जो LIG आणि EWSचे जे सॅम्पल फ्लॅट आहेत ते आपण आता पाहणार आहोत. सर्वप्रथम एंट्री केल्यानंतर हे आपल्याला 2 लिफ्ट दिसत आहे.
LIG टाईपचा असलेला हा सॅम्पल फ्लॅट हॉल देण्यात आलेला आहे. त्यानंतर किचन देण्यात आलेलं आहे. किचनला सज्जा देण्यात आलेला आहे. प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे. त्यानंतर बाथरूम देण्यात आलेलं आहे. त्यानंतर वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ही बेडरूम देण्यात आलेला आहे. हा झाला LIG टाईपमधील जो सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1 मधील जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आपण बघितलेला आहे. स्टोरेजसाठी जागासुद्धा देण्यात आलेली आहे. बेडरूममध्ये सुद्धा सज्जा देण्यात आलेला आहे. तर हा LIGचा फ्लॅट आपण बघितलेला आहे. इथे जी घरे किती आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1 तळोजा येथे जवळपास EWची 156 घरे उपलब्ध आहेत आणि एरिया 25.56 स्क्वेअर मीटर. घराची किंमत आहे 23.59 म्हणजे 23,59,623. LIGचे टोटल तब्बल इथे 511 घरं उपलब्ध आहेत. एरिया 29.82 29.60 स्क्वेअर मीटर आहे आणि घराची किंमत ही 34,40,711. म्हणजे आपण जर विचार केला तर जवळपास इथे 670च्या आसपास घरे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे EWS आणि LIG. त्यानंतर हा EWSचा सॅम्पल फ्लॅट आपण पाहणार आहोत. इथे हॉल आहे. हॉलला सज्जा देण्यात आलेला आहे. किचन देण्यात आलेला आहे. किचनमध्ये सुद्धा सज्जा देण्यात आलेला आहे. बाथरूम देण्यात आलेला आहे. त्यानंतर इंडियन टॉयलेट देण्यात आलेला आहे. आणि हा समोर बेडरूम देण्यात आलेला आहे. तर असं हे सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1 मधील EWS सॅम्पल फ्लॅट आपण बघितलेला आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये जो घनसोलीमधील जो प्रोजेक्ट आहे तेथील जे घर आहेत तो आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.